अंतर्गत आव्हान या धड्याच्या पुढच्या विभागात आता आपण प्रवेश करतोय. चला तर मग. तर आतापर्यंत आपण बघितलं की कसं धर्माच्या आड धार्मिक काही समस्या आल्या तर कसा समाज हा एकमेकांवर भांडतो, त्याच्यानंतर वसाहतवाद, आपण सगळं काही ह्याचा अभ्यास केला की स्वातंत्र्याच्या नंतर आपण विकास अगदी भरभर संपूर्णपणे मिळवला, परंतु त्याच्यानंतर एक स्थिर जीवन आल्यानंतर आपल्यामध्ये या सगळ्या भावना बळकायला लागल्या की आपण कोण आहोत, आपल्याला कोणत्या धर्माचे, मी बंगाली, मी मराठी, असा हा प्रश्न उपस्थित करून आपण कधी कधी त्याच्यामध्ये काही असंतोष सुद्धा निर्माण होण्याचा प्रयत्न होतो. ते आपण सगळं काही बघितलं. त्याच्यावरती आपण कसा उपाय करायचा ते सुद्धा आपण बघितलं. आता पुढे आहे प्रदेशवाद. त्याच्यामध्येच आपण आहोत, त्याच्या पुढच्या विभागात. तर प्रदेशवाद हा प्रगत आणि अप्रगत अशा दोन्ही प्रकारच्या राज्यांना झपाटू शकतो. म्हणजे काय तर प्रगत राष्ट्र असतं ज्याच्यामध्ये संपूर्ण विकास झालेला असतो, त्याच्यामध्ये तर ही भावना येतेच, हा आमचा प्रदेश आहे, आम्ही बंगाली, आम्ही मराठी. त्याच्यानंतर अप्रगत त्यांच्यामध्ये सुद्धा हा सारखाच मनामध्ये असा विश्वास निर्माण झालेला असतो आणि की आम्ही प्रगत आहोत, आम्ही अप्रगत आहोत अशा रीतीने. कारण आता पुढे दिलेलं आहे आपल्याला कारण आपल्या प्रदेशाचा इतिहास हा मुळातच संस्कृत हीच मुळात श्रेष्ठ आहे आणि त्या श्रेष्ठतेचा गंड विकसित राज्यांच्या लोकांमध्ये निर्माण होतो. विकसित जी राज्य असतात, जी म्हणजे संपूर्णपणे विकास झालेली अशी राष्ट्र, त्यांच्यामध्ये त्या लोकांच्या मध्ये हा निर्माण होतो आणि मग ते अविकसित ज्यांचा विकास झालेला नाहीये अशा राज्यातल्या लोकांना अगदी कमी लेखायला लागतात. म्हणजे तुम्ही अगदी खालच्या दर्जाचे, आम्ही मोठ्या दर्जाचे, असे ते त्यांच्याशी बोलायला लागतात आणि मग आपल्या विकासाच्या लाभात त्यांना वाटे करून घेण्यास ते तयार नसतात. त्यांना नाही आवडत की आपण ह्यांना का म्हणून घ्यायचं आपल्या यशामध्ये किंवा आपल्या यशाच्या वाटेमध्ये आपण ह्यांना का घ्यायचं. कधीच नाही, आम्ही ह्यांना कधीच मिळून मिसळून घेणार नाही, तर आम्ही ह्यांना अशाच पद्धतीने वागवणार. तर मग पुढे काय होतं तर त्यासाठी ते स्थानिक परंपरा, संस्कृती आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून ते काय करतात की त्या वाटे तर देतच नाहीत, शिवाय मागास भागातील लोकांना आपली संघटित शक्ती उभी करण्यासाठी प्रादेशिक अशी अस्मिता जागवावी लागते. म्हणजे काय तर आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी हा जो समाज असतो अविकसित लोकांचा, तो या मागास वर्गातल्या लोकांना आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या पायरीपर्यंत जावं लागतं की त्यांना प्रादेशिक अस्मिता आपली जागवावी लागते. संपूर्णपणे आपण ते पेटून उठतात की आमचं वर्चस्व हे कसं या लोकांवरती आलं पाहिजे. मग त्यासाठी ते स्थानिक परंपरा कशाचा सहारा घेतात बघा. ते स्थानिक परंपरा, संस्कृती यांचा अनाठायी गौरव करून ते स्वतःच काहीतरी वेगळं पण असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. या समाजाला, या लोकांना सिद्ध करायचा पण प्रयत्न करतात. कारण की जर का आपण कोणती पण गोष्ट सिद्ध नाही केली तर ती विश्वासाला योग्य नाहीये अशीच धरली जाते. म्हणून आणि यातूनच काय होतो, प्रदेशवाद बळावतो. त्यामुळं काय येतं, राष्ट्राच्या ऐक्याला बाधा येते. कारण आपापसातल्या वैरामुळं राष्ट्र डळमळीत होतं. त्यांच्या आपापसातील वैरामुळं ते समृद्धीच्या दिशेने जाऊ शकत नाहीत. आपण पूर्वीपासून ही गोष्ट बघत आलेलो आहोत आपल्या इतिहासामध्ये की काही अंतर्गत हेवेदावे किंवा मतभेदामुळं ते राज्य हे संपूर्णपणे नष्ट होऊन जातं. त्याच पद्धतीनं इथं आहे, त्याच पद्धतीनं इथं आहे. तर मग पुढे विकासातील हा असमतोल कमी करून अनिष्ट प्रदेशवाद हा संपूर्णपणे निकालात काढला जाऊ शकतो.
तर कशा रीतीने, तर भारतापुढे काही थोड्याच अशा अंतर्गत आव्हानांचा आपण आता अभ्यास केलाय. जसं वसाहतवाद आहे, धार्मिक समतोलपणा म्हणजे त्याच्यामध्ये धार्मिकतेबद्दल, त्याच्यानंतर प्रदेशवाद. तर याच्या जोडीला आता अजून काही गोष्टी आहेत. तर लोकसंख्या, स्वच्छता, शेती, शेतकऱ्यांच्या समस्या, गरिबी, राहण्यासाठी घर आणि 2 वेळचं जेवण, अशा कितीतरी समस्या आज सुद्धा आपण आपल्या देशामध्ये बघतो. तर आता या आव्हानांवर मात करून पुढे जाण्यासाठी आपण अगदी पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. हे विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करत आहोत? पूर्णपणे प्रयत्न करत आहोत आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुद्धा करत आहोत. काय करत आहोत आपण? प्रगतीच्या दिशेने आपण आपली पावलं टाकत आहोत. मग आता ह्याचा अभ्यास आता आपण आपल्या पुढच्या पाठात करूया. चला तर. त्याच्या अगोदर हा छोटासा आपला भारताचा नकाशा बघा. हा आपला भारत देश आहे. तर ह्याच्यामध्ये किती सगळे देश आहेत बघा. तुम्ही स्वतःच बघा, मीही बघत आहे, तुम्हीही बघा. किती सगळे प्रदेश आहेत, देश आहेत, वेगवेगळ्या भाषा आहेत त्याच्यामध्ये. वरच्या बाजूला कोणता देश आहे ते बघा, खालच्या ह्या आपल्या नकाशाच्या खाली बघितलं. म्हणजे आपल्याला असं आहे की ठीक, आपल्याकडे इतके सगळे प्रदेश आणि इतका सगळा लोकसंख्या, इतके सगळे त्याच्यात ते वादविवाद, अंतर्गत काही त्रुटी, हे सगळं करून आपण ह्या समस्येला सगळ्यात तोंड देऊन आता आपण पुढे पुढे जात आहोत. असा हा आपला भारत देश. त्याला विसरून झालं तर चालणारच नाही आपल्याला. म्हणजे जरी आपल्यामध्ये काही अंतर्गत हेवेदावे, मतभेद असले तरी ते आपल्याला काढून आपल्याला प्रगतीच्या दिशेने आपल्या देशाला हे न्यायचंच आहे. पुढे आपण काय शिकलो? अविकसित राज्यातील लोकांना कमी लेखू लागतात कारण सांगायचंय, आणि प्रदेशवाद हा कसा बळावतो. चला तर मग पुढच्या आता आपण विभागात जाऊ.